हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा सिंपल आणि लाईट मेकअप कसा करायचा। बऱ्याच जणांना खूप जास्त मेकअप आवडत नाही, त्यासाठी तुम्ही असा लाईट मेकअप करू शकता। आणि तसंही आता लग्नसराई चालू झालेली आहे, याच्यामध्ये आपल्याला मेकअप करण्याची गरजसुद्धा पडते। हा मेकअप लुक तुम्हाला शिकायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता मेकअप करायच्या अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला चेहरा छान क्लीन करून घ्यायचा, म्हणजे फेस वॉश करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्किन टाईपप्रमाणे तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे। जर तुमची ऑइली स्किन असेल तर जेल मॉइश्चरायझर वापरा, आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर क्रीम बेस मॉइश्चरायझर वापरा। त्यानंतर आपले लिप्स पण छान मॉइश्चरायझर झाले पाहिजेत, त्यामुळे मी इथे डॉट अँड कीचं लिप बाम लावते, तोपर्यंत छान आपले ओठसुद्धा मऊ होतील। त्यानंतरची तिसरी स्टेप आहे ती म्हणजे प्रायमर। आता हे प्रायमर बरेच जण स्किप करतात, पण प्रायमर हे आपलं मेकअप खूप जास्त वेळ टिकण्याचं सुद्धा काम करतं, मेकअप छान ग्लोईंगसुद्धा होतो, त्यामुळे प्रायमर अजिबात स्किप करायचं नाही। मी इथे स्विस ब्युटीचं प्रायमर यूज केलेलं आहे, हे हायलायटिंगसुद्धा करतं आणि प्रायमरसुद्धा आहे, 2-in-1 आहे हे। आणि मी टॅप करून पूर्ण चेहऱ्यावरती त्याला लावून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जे आहे ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर मी फाउंडेशन यूज केलेलं आहे फॉरएव्हर 52चं, याचा शेड आहे 015। हा माझ्या स्किन टोनला खूप छान मॅच होतो। जर तुमची स्किन माझ्यासारखी असेल तर तुम्ही नक्की हे फाउंडेशन घेऊ शकता। त्यानंतर मी ओल्या ब्युटी ब्लेंडरने छान टॅप करून पूर्ण चेहऱ्यावरती ते ब्लेंड करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला ब्लेंडिंग करताना असं वाटलं की फाउंडेशन कोरडं पडलं आहे किंवा म्हणजे सुकलेलं आहे, तर तुम्ही तुमचा मेकअप सेटिंग स्प्रे मारा आणि त्यानंतर पुन्हा ब्लेंड करू शकता। आता मी कन्सिलरसुद्धा फॉरएव्हर 52चंच घेतलेलं आहे, याचा शेड माझ्या लक्षात नाही आहे, पण माझ्या स्किनला हे सुद्धा छान सूट होतं। आणि त्यानंतर फाउंडेशनपेक्षा एक डार्क तुम्हाला कन्सिलर घ्यायचं आहे। मी डोळ्यांच्या साईडला, नाकावरती आणि ओठांच्या साईडला जिथे तुमचे डार्क सर्कल आहेत किंवा काळा भाग पडलेला आहे, पिंपलचे डाग असतील, अशा ठिकाणी तुम्हाला कन्सिलर लावायचं आहे। कन्सिलर तुमचं जे काळेपण आहे ते हाईड करण्याचं सुद्धा काम करतं आणि हायलायटिंगचं सुद्धा काम करतं, त्यामुळे तुम्हाला हाय पॉईंटवरती सुद्धा कन्सिलर यूज करायचं आहे। त्यानंतर मी पुढे ब्लश यूज केलेला आहे। अगोदर मी ब्लश लावणार, त्यानंतर कॉम्पॅक्ट लावणार, कारण जर तुम्ही अगोदर ब्लश लावला तर खूप नॅचरल वाटतो। आणि वेट अँड वाईल्डचा ब्लश मी यूज केलेला आहे, त्याचा शेड आहे मिलो वाईन, एकदम नॅचरल वाटतो। तुम्ही पाहू शकता, मी असं लावलं असं अजिबात तुम्हाला वाटत नसेल, पण तो मला समोरासमोर खूप छान आणि एकदम नॅचरल लुक देत होता। त्यानंतर मी एक कॉम्पॅक्ट घेऊन मी माझ्या डोळ्यांच्या खाली छान सेट करून घेतलेलं आहे, म्हणजे फाउंडेशन आणि कन्सिलर। जास्त तुम्हाला कॉम्पॅक्ट यूज करायची नाही, जास्त कॉम्पॅक्ट यूज केली तर तुमचा मेकअप पूर्ण केकी दिसतो, आणि त्याच्यामध्ये आता उन्हाळासुद्धा आहे, त्यामुळे जास्त कॉम्पॅक्ट यूज करू नका। मीडियम म्हणजे फक्त सेट करा तुमच्या फाउंडेशन आणि कन्सिलरला छान। मी पूर्ण चेहऱ्यावरती थोडंसं प्रमाणात क्वांटिटी घेऊन कॉम्पॅक्ट यूज केलेलं आहे, गळ्यावरती सुद्धा लावलं। जे प्रोडक्ट तुम्ही चेहऱ्यावरती लावताय ते तुमच्या गळ्यालासुद्धा नक्की यूज करा। त्यानंतर ॲब्रो फिल करण्यासाठी मी ते इनसाईडचं हे पॅलेट घेतलेलं आहे, पावडर पॅलेट आहे हे। मी ॲब्रो पेन्सिल यूज करत नाही, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पेन्सिलसुद्धा नक्की यूज करू शकता। त्यानंतर फेंट कलर घेतला मी ॲब्रोसाठी, ब्राऊन कलर, आणि त्यानंतर मी माझ्या ॲब्रो छान फिल करून घेतलेले आहेत। स्टार्टिंगला फेंट कलर घ्या आणि नंतरच्या ॲब्रोसाठी डार्क ब्राऊन तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर आय मेकअप करण्यासाठी मी सगळ्यात अगोदर एकदम लाईट मेकअप करायचा आहे आपल्याला, त्यामुळे एकदम फेंट कलर घेतला, तो मी माझ्या पूर्ण डोळ्यांवरती अप्लाय करून घेतलेला आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दुसरा कुठलाही शेड घेऊ शकता, पण आपल्याला एकदम नॅचरल लाईट मेकअप करायचा आहे, त्यामुळे एकदम लाईट कलर घ्या, पूर्ण डोळ्यावरती अप्लाय करा। त्यानंतर मी डार्क ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि तो मी माझ्या पूर्ण डोळ्यावरती अप्लाय केलेला आहे। जर तुम्हाला ब्रश नाही येत नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता, आणि जर हाताने येत नसेल तर ब्रशने सुद्धा करू शकता। जास्त डार्क करायचं नाही, जास्त डार्क केलं तर ते खूपच वेगळं वाटतं। एकदम नॅचरल लुक येण्यासाठी थोडासाच आय शॅडो आपल्याला लावायचा आहे। जो आय शॅडो तुम्ही तुमच्या डोळ्यांवरती अप्लाय केला आहे तोच तुमच्या डोळ्यांच्या खालीसुद्धा लावायचा, जेणेकरून तुमचे डोळे खूप छान आणि मोठे दिसतील। आता तुम्ही पाहू शकता, एका साईडने मी हाताने लावून दाखवलं, त्यानंतर दुसऱ्या साईडला तुम्ही ब्रशने सुद्धा म्हणजे ट्राय करू शकता। त्यानंतर आयलायनरसाठी मी आज लिक्विड आयलायनर अजिबात वापरणार नाही। मी इथे NYBचं हे काजळ घेतलेलं आहे आणि या काजळापासून एक लाईन तयार करून घेतलेली आहे आयलायनर लावण्यासाठी। एका ब्रशने त्याला छान
एक लाईन बनवून घेतली, एक शेप दिलेला आहे आयलायनर सारखा तुम्ही पाहू शकता. एकदम छान, जसं लिक्विड आयलायनरसुद्धा एवढं एक लाईनमध्ये लागत नाही तेवढं छान लागलेलं आहे. आणि मला लिक्विड आयलायनरपेक्षा काजळचं आयलायनर खूप छान आवडतं, लागतंसुद्धा आणि लावायलासुद्धा आवडतं. तेच काजळ मी माझ्या डोळ्यांना अप्लाय केलेलं आहे. आता जेव्हा तुम्ही असं काजळ लावता तेव्हा ते खूप वेगळंच वाटतं. त्याऐवजी तुम्ही काय करा, काजळ लावा आणि त्यानंतर तेच काजळ थोडंसं ब्रशवरती घेऊन थोडंसं स्मच करा. त्याने तुमचे डोळे खूप छान मोठे दिसतात आणि उठूनसुद्धा दिसतात. आता तुम्ही पाहू शकता, अगोदर माझे डोळे कसे दिसत होते जेव्हा मी फक्त माझ्या वॉटर लाईनलाच काजळ लावलं आणि थोडंसं स्मच केल्यानंतर डोळे आणखीन मोठे दिसायला लागले. त्यानंतर मी ते NYBचा हा मस्कारा यूज केलेला आहे. त्यानंतर एकदम लाईट कलरचं तुम्हाला हायलायटर यूज करायचं आहे आणि एकदम नॅचरल लुक देण्यासाठी थोडेच क्वांटिटी घ्या, जास्त हायलाईट करू नका. जास्त हायलाईट केलं तर ते खूप जास्त वेगळं वाटतं, त्यामुळं थोडंसंच क्वांटिटी घ्यायची आहे आपल्याला हायलायटरची आणि छान हायलायटिंग करून घ्या गालावरती, नाकावरती, कपाळावरती, ओठांच्या थोडंसं खाली आणि छान न्यूड कलरची एक लिपस्टिक यूज करा. मी त्या झुडिओची लिपस्टिक यूज केलेली आहे आणि मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी तुम्हाला मेकअप सेटिंग स्प्रे यूज करायचा आहे. थोडीशी ज्वेलरी घातली कानातली आणि छानशी टिकली लावलेली आहे. त्यानंतर आपला छान मेकअप लुक झालेला आहे. अगदी झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने होणार आहे. तुम्हाला अगदी 5 मिनटंसुद्धा लागणार नाहीत हा मेकअप लुक करण्यासाठी. आय होप की आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये.